माता पिता के सामने मासूम पर तेंदुए का हमला। जान पर खेलकर तेंदुए को खदेड़ा। बाल बाल बची 8 वर्षीय बालिका। माता पिता के साथ सुबह में सैर पर गई 8 वर्षीय बालिका पर अचानक तेंदुए ने हमला कर दिया। घटना से घबराए माता पिता ने जान पर खेलकर तेंदुए को खदेड़कर बेटी की जान बचाई। हमले में तेंदुए के नाखून लगने से मामूली रूप से घायल बालिका को तुरंत साकोली के उप जिला अस्पताल में भर्ती किया गया है, जहां उसका उपचार शुरू है। यह घटना साकोली तहसील के ग्राम तुडमापरी के जंगल परिसर में मंगलवार की सुबह करीब 6:30 बजे घटित हुई। जानकारी के अनुसार ग्राम तुडमापुरी निवासी टेकराम कृष्णा घोरमारे अपनी पत्नी व 8 वर्षीय बेटी धनश्री के साथ सुबह में सैर करने निकले थे। टेकराम घोरमारे व पत्नी आगे आगे चल रहे थे, जबकि धनश्री पीछे पीछे आ रही थी। घर के करीब पहुंचते समय तेंदुए ने धनश्री पर अचानक हमला कर दिया। बेटी की चीख पुकार सुनकर माता पिता दौड़े और तेंदुए पर पानी की बोतल फेंकने के साथ जान पर खेलकर उसे खदेड़ा, जिससे तेंदुआ जंगल की ओर भाग गया। हमले में घायल धनश्री का उप जिला अस्पताल में इलाज किया गया। घटना की जानकारी मिलते ही भाजपा के जिलाध्यक्ष प्रकाश बालबुद्धे ने धनश्री से मिलकर उसका हाल जाना। इस समय वन विभाग के माध्यम से उसे आर्थिक सहायता दिलाने का आश्वासन दिया गया। भंडारा जिले के लाखनी तालुका में सालेभाटा से चांदोरी रोड पिछले 3-4 साल से खराब हालत में है। फिलहाल बारिश के कारण सड़क फिर से टूट गई है और बड़े बड़े गड्ढों की तस्वीरें देखने को मिल रही है। जिला परिषद निर्माण विभाग को कई बार ज्ञापन देने के बावजूद भी संबंधित विभाग अनदेखी कर रही है। इस सड़क से नागरिकों का काफी आवागमन रहता है। लाखनी में विद्यालय आने जाने के लिए शिक्षक व छात्र छात्राओं को गड्ढे के कारण काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। सड़क संकरी और उबड़ खाबड़ होने के कारण शिक्षकों और ग्रामीणों ने सड़क को चौड़ा कर मरम्मत कराने की मांग की है। सड़क की मरम्मत नहीं होने पर आंदोलन की भी चेतावनी दी गई है। माझे पूर्ण नाव हुसेन बाळकृष्ण कांतोळे। मी लाखणीवरून केसवाडा पवार येथे अपडाऊन करत आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही इथं अपडाऊन करत असताना हा रस्ता एकदम फुटलेला असल्यामुळे आणि अरुंद असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्याला खूप त्रास होत आहे। तरी पण हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी आमची विनंती आहे। मी MK टेंभुर्णे, सहाय्यक शिक्षक तिरुपती विद्यालय केसवाडा पवार। मी मुरमाडी लाखणी येथे राहतो, वास्तव्यास आहे। मागील 3 वर्षापासून माझी बदली झाल्यामुळे मी तिरुपती विद्यालय केसवाडा पवार इथं अपडाऊन करत आहे। ह्या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झालेली आहे। एखादी 4 व्हीलर किंवा बसेस इकडून येत आहे तेव्हा आम्हाला बाईकवाल्याला फारच त्रास होतो। रस्ता अतिशय अरुंद आणि फुटलेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा अशी माझी मागणी आहे। गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तालुका अंतर्गत खामखुरा गांव के माधव निवारे के घर में गैस सिलेंडर एक तरफ से फटने से माधव निवारे का घर पूरी तरह जलकर खाक हो गया। फिलहाल खेती का काम चल रहा है। ऐसे में मजदूरी देने के लिए धान की रोपाई करना ही काम का मुख्य रूप से किसानों से रोपाई कार्य के लिए 34,000 रूपए एकत्रित कर घर में रखे हुए थे। उनके बेटे के पास जमा 7,000 रूपए और घर का जरूरी सामान जल जाने से उनके सामने रोजी रोटी की समस्या खड़ी हो गई है।
काशीराम नेवारे, राहणार खामखोरा. मी काल हंडा संपला होता, सायंकाळी नवीन हंडा आणला आणि हंड्याला रेग्युलेटर लावून चाय मांडायला लावला. तर चायचं शेगडी पेटवता बरोबरच तो हंडा लिकेज होता. काय तर पेट घेतलं शेगडी हंड्यानं आणि त्याच्यामुळे मग काही वेळानं हंड्याचा ब्लास्ट झाला आणि माझ्या घरातली ते जीवनावश्यक वस्तू जे काही होत्या, तांदूळ, पीठ, हे ते कपडे लत्ते, आणखी पैसे होते 40-50 हजार रुपये, ते जळून खाक झाले. आणि पुराचं कपडे वगैरे काय आपले पांघरावचे बाकरा वगैरे हे सर्व जळून आणि घरही जळला. एवढी पूर्णच माझी नुकसान झाले. तरी मला शासनाने लवकरात लवकर घरकुल देण्याची कृपा करावी. आणि मला आता सध्या म्हणजे आता स्वयंपाक करायची मुसीबत आहे, अशी परिस्थिती माझी झाली आहे. तर लवकर मदत द्यावी. मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी ने 30 जुलाई 2024 को जिला परिषद भंडारा के साथ जिला परिषद स्कूल बेला और जिला परिषद स्कूल खरबी का तंबाकू मुक्त स्कूल अभियान के तहत अचानक दौरा किया। इस अवसर पर छात्र छात्राओं को तंबाकू से होने वाले दुष्परिणामों के प्रति जागरूक कर समुपदेशन दिया गया। इस अवसर पर उप मुख्य कार्यकारी अधिकारी चौहान, शिक्षण अधिकारी सोनटक के उपस्थित थे। स्वास्थ्य विभाग के माध्यम से डॉक्टर शैलेश कुकड़े, डॉक्टर रिम्पल लोनारे, आरती कातुरे, नीलिमा वंजारी और अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित थे। लाखनी तालुक्यातील मौजा सालेभाटा येथील ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे बौद्ध समाज बांधव व भगिनी यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे। सालेभाटा येथील ग्रामपंचायत हद्दीतील सुबुद्ध बौद्ध विहाराची जागा ही भूमी अभिलेखनुसार ग्रामपंचायत मालकीची आहे। त्या जागी सुबुद्ध बौद्ध विहार हे अनेक वर्षांपासून उभे आहे। सभोवतालची जागा ही मोकळी होती, परंतु सदर मोकळ्या जागेवर विद्यमान उपसरपंच यांनी सदर जागेचा मालकी हक्क दाखवून घरकुल बांधकाम केले आहे। वास्तविक ही जागा ग्रामपंचायत मालकीची असून त्या ठिकाणी खासगी मालकीची वास्तू उभारता येत नाही, परंतु उपसरपंच यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना हाताशी धरून हेतू परस्पर घरकुलाचे बांधकाम केल्याचे दिसून आले आहे। बौद्ध समाज बांधवांनी या प्रकरणी भीम आर्मीकडे रीतसर तक्रार दाखल केली असता चौकशी अंती ग्रामपंचायत प्रशासन व तालुका प्रशासन सहभागी असल्याचे दिसून आले। घरकुलाचे बिल मंजूर करणारा अधिकारी सुद्धा या प्रकरणात दोषी आढळलेला असून गट विकास अधिकारी ही वादाच्या भोवरात अडकलेला आहे। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीने केलेली आहे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा देखील दिला आहे। भीम आर्मीच्या पदाधिकारी यांनी सालेभाटा ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याशी वार्तालाप केले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत दिशाभूल केलेली आहे। या प्रसंगी भीम आर्मीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर रुपेश गोस्वामी, भीम आर्मीचे भंडारा जिल्हाध्यक्ष विक्रांत भालाधरे, जिल्हा संपर्क प्रमुख अश्विन गोस्वामी, लाखनी तालुकाध्यक्ष रोशन खोब्रागडे, सौरभ गटपायले व समुद्ध बौद्ध विहार समितीचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते। गोंदिया शहरात
शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे। पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढते। नगर परिषदेकडे डम्पिंग ग्राउंड नसल्याने तो कचरा जवळपासच्या क्षेत्रात टाकला जातो आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो। यावर अद्यापही तोडगा निघालेला नसून यावर समाधान काढण्यात येत असल्याचे नगर परिषद येथे नवीन रुजू झालेले मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांनी माध्यमांना सांगितले। याशिवाय लोकांनी इकडे तिकडे कचरा न टाकता घंटा गाडीतच टाकावे असे आवाहन सुद्धा मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केले आहे। शहरातील सिंधी कॉलनी येथील लोकांनी सुद्धा आपल्या समस्या सोडविण्याकरिता मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। कचऱ्याच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या याकरिता जागरूक जनतेद्वारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात येत आहे। आपल्या इथे मी पाहत आहे की कचऱ्याची भीषण समस्या आहे। आपल्याकडे सध्या डम्पिंग ग्राउंड नगरपालिकेचं नसल्यामुळे कचरा उचलण्यासाठी थोडासा त्रास होत आहे। आपल्या सर्व गोंदियावासियांना माझी ही नम्र विनंती आहे की कचरा हा घंटा गाडीतच टाकावा। इथे इतरत्र नका टाकू। जर कचरा आपण इतरत्र टाकला आणि तो नालीत पडला तर नालीद्वारे मोठ्या नाल्यात आणि मोठ्या नालेद्वारे नदीमध्ये हे जातो आणि तिथेच आपला WTP प्लांट इथे असतो। त्याच्यामुळे परत तोच कचरा किंवा तेच पाणी आपल्याला रिसायकल करून पिण्यासाठी वापरावं लागतं। म्हणून ही विनंती आहे की जो कचरा आहे तो डम्पिंग आमच्या गाड्यामध्येच टाकावा, जेणेकरून आम्ही डम्पिंग ग्राउंडवरून शास्त्रोक्त पद्धतीने त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट हे ते लावू। परसोड़ी, सालेभाटा, शिंदी पार और मुंडी पार के खेतों में खुर्शीपार बांध तक जाने वाली जर्जर नहर फुटने से किसानों की सैकड़ों हेक्टेयर जमीन पर लगाई गई फसल पानी में डूबकर बह गई, जिसमें पीड़ित किसानों ने तत्काल मुआवजे की मांग की है। भारी बारिश के कारण सालेभाटा जाने वाली नहर पूरी तरह भर गया है। पानी के दबाव से यह नहर फूट जाने के कारण इस नहर का पानी परसोड़ी, सालेभाटा, शिंदी पार और मुंडी पार परिसरों के खेतों में घुस गया और खेत में लगी फसल बहा ले गया और खेतों में लगी फसलें नष्ट हो गई। खेत में भूस्खलन के कारण भविष्य में इस भूमि पर खेती करना असंभव हो गया है। पीड़ित किसानों की मांग है कि इस क्षति के लिए सिंचाई विभाग जिम्मेदार है और वह खेती तथा नहर की मरम्मत कराए। किसानों का कहना है कि वर्षों पुरानी नहर जर्जर अवस्था में पहुंच चुकी है। इसके संबंध में किसानों द्वारा बार बार सिंचाई विभाग के सहायक अभियंता से मिलकर नहर की मरम्मत करने के संबंध में ज्ञापन दिए गए थे, लेकिन सिंचाई विभाग के अधिकारियों द्वारा कोई कार्रवाई नहीं की गई। सिंचाई विभाग के अधिकारियों की दुर्लक्षित नीतियों के कारण आखिरकार नहर टूट गई और नहर के बहते हुए पानी ने खेत में लगाई गई फसलों को नष्ट कर दिया। जर्जर अवस्था में पहुंच चुकी उक्त नहर किसानों के लिए सफेद हाथी साबित हो रही है। सिंचाई विभाग के उदासीन रवैये के कारण समय रहते नहर की मरम्मत नहीं की गई। माझे नाव नूतन ठाकरे। मी पंचसली पाणी वापर संस्था लघु पाटबंधारे विभाग खुर्शीपार याचा अध्यक्ष आहे आणि आम्हाला संस्थेच्या माध्यमातून त्या कॅनलचा देखरेख करण्याचा अधिकार दिलेला आहे। परंतु इथं 10 किलोमीटर कॅनल हे खुर्शीपार तलावाचं आहे, त्यामध्ये 5 किलोमीटर अंतरापर्यंतच ॲग्रीमेंट असल्यामुळे आम्ही तेथील देखरेख करतो। तरी पण मागील वर्षी ज्या ठिकाणी यावर्षी ज्या कॅनल फुटलेला आहे त्या ठिकाणी मागील वर्षी आम्ही 6 ट्रिप मुरुम घातलेलं होतं, परंतु यावर्षी कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही करू शकलो नाही आणि अतिवृष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी कॅनल अचानक फुटलं
आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांचा 10 ते 12 शेतकऱ्यांचा जवळपास 15 ते 20 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं सर्वे सालेभाटा येथील तलाठी मॅडमनी केलेलं आहे आणि ते शासनाकडे देखील त्यांनी पाठवलेलं आहे आणि जो काही नुकसान भरपाई त्यांना मिळेल त्यामध्ये आम्ही समाधान व्यक्त करतो आणि त्या संबंधानं अधिकारी लोक त्या ठिकाणी काल येऊन गेलेत संबंधित विभागाचे. त्यांनी देखील आश्वासन दिलं की त्या कामाचं आम्ही पूर्ण देखरेख करू आणि पुढील काळामध्ये ते आम्ही दुरुस्त करून देऊ अशी हमी दिली. सर, मी तलाठी सालेभाटा कुमारी प्रीती मिश्रा. 28 नंतर जो पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे माझ्या सालेभाटा येथील जो नहराचा कालवा आहे म्हणजे जो कालवा आहे तो थोडा फुटलेला आहे. त्याच्यामुळे जो प्रवाह येऊन राहिला आहे आणि तिथले जे लगतचे जे कास्तकार आहे 12 ते 13 जे लोक आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही पंचनामे केलेले आहे आणि पंचनाम्यावरती आलेलं आहे की 15 हेक्टर नुकसान दिसत आहे.